भिवंडी तालुका के सरौली गांव के सरौली पाड़ा में कैलाशवासी सावित्रीबाई गणपत भोईर का प्रथम पुण्य स्मरण दिन का आयोजन आज दिनांक 18 अप्रैल 2025 को संपूर्ण भोईर परिवार व सरौली पाड़ा के ग्रामस्थ मंडलों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर कैलाशवासी सावित्रीबाई गणपत भोईर की भावपूर्ण श्रद्धांजलि, कीर्तन, स्नेह भोजन सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक तथा सरौली पाड़ा के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर कैलाशवासी सावित्रीबाई गणपत भोईर को भावपूर्ण श्रद्धांजलि देकर स्नेह भोजन का लाभ लिया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि सरौली पाड़ा की बहू श्रीमती निशा महेश भोईर ने अंतर्राष्ट्रीय विमान के पायलट होने के उपलक्ष्य में कांग्रेस जिला अध्यक्ष श्री दयानंद जी चोरघे व रमेश भोईर, अरुण भोईर के साथ साथ संपूर्ण भोईर परिवारों ने श्रीमती निशा महेश भोईर को शुभकामनाएं दी व उज्ज्वल भविष्य की कामना की। आई म्हणजे काय, संतांची आणि आईची विषमता न दाखवता समानता दाखवणारा अभंग आहे विठ्ठला। गायलेल्या अभंग रसामध्ये सावकाश चिंतन करत असताना थोडासा पर्याय द्यायचा तो असा, आपल्या सरौली पाड्यामध्ये वैकुंठवासी प्रातस्मरण गणपत महाराज भोईर त्यांच्या धर्मपत्नी अर्थात अशोकदादा भोईर यांच्या मातोश्री सावित्रीबाई आणि गणपत भोईर यांना बरोबर 1 वर्ष होतं, म्हणजे प्रथम पुण्यस्मरण दिन आज आहे। या पुण्यस्मरण दिनाच्या पर्वावर आमचे हरिभक्तीपरायण अरुण बुवा भोईर, आम्ही जवळजवळ प्रवासात दोघे बरोबरच असतो, माझ्या कीर्तनामध्ये बरोबरच असतात। रात्री जवळजवळ 900 ते 1000 किलोमीटरचा आम्ही दोघांनी प्रवास करून इतकं कसा तरी आम्ही 11 वाजेपर्यंत पोहोचतो। तेव्हा त्यांनी अनिश्चित अशी माझ्यावर दिलेली जबाबदारी आणि ह्या जबाबदारीसाठी निवडलेला अभंग मात्र जगद्गुरु तुकोबारायांचा। कीर्तन 10 ते 12 होता, थोडासा लेट झाला, पण रस्ता माहितीचा असला, ड्रायव्हरला रस्ते माहीत असले तर तोच 100 किलोमीटरचा अंतर जिथे आपल्याला बरोबर 2 तास लागतात, रोजचा रस्ता असला का त्या अर्ध्या तासात घेऊन जातात। तसंच दिलीप महाराज आणि सिद्धू महाराज यांनी तेवढा अंतर कट करून आपल्याला तेवढा, म्हणजे अर्थात जिथे 45 मिनिटं लागतात ते फक्त 10 ते 12 मिनिटात आपण प्रवास गाठलेले, म्हणजे तुमचा वेळ कुठं फुकट जाऊ न देण्याची जबाबदारी आम्ही सर्व या टीमने घेतलेली आहे विठ्ठला। माझ्यासोबत मृदुंग म्हणे अक्षयचे सिद्धार्थ महाराज वरगडे 2 in 3 किंवा 1 in 3 गायन, वादक आणि कीर्तन, आणि त्याचे गुरु हरिभक्तीपरायण दिलीप महाराज। आपल्या मातृऋणातून मुक्त होण्यासाठी पुत्राने केलेले हे कर्मश्राद्ध आहे। आणि पुत्राने काय करावं, काही लोक सांगतात आणाचा एखादा हरिपाठ, करायची आरती, करायचं एखादं भजन, हे अवडंबर कशासाठी, पण शास्त्र असं सांगतो श्रद्धावान लभ्यते, श्रद्धेने जर त्यांच्या सत्पुत्राने जर केलेल्या ह्या विधी जर असतील तर त्या जीवात्म्याला उत्तम स्थान मिळतो, तो जीवात्मा संतुष्ट होतोच, यात नवल नाही, पण अक्षय आशीर्वाद त्या परिवाराला तो जीवात्मा देत असतो। श्राद्धेचे प्रकार खूप आहेत, कर्मकांडामध्ये अनेक प्रकारचे आपल्याला शास्त्रविधी पाहायला मिळतात। धर्मसिंधू, निर्णय सिंधू जे ब्राह्मण विधी करतात याच्यात अनेक प्रकारच्या विधी। आम्हाला श्राद्ध फक्त माहिती, पण कोणती श्राद्ध करतो हे कोणालाच जवळजवळ 99% लोकांना माहीत आहे नाहीच माहीत। संवत्सर श्राद्ध आहे, एकोदिष्ट श्राद्ध आहे, मासिक श्राद्ध आहे, वार्षिक श्राद्ध आहे, नांदे श्राद्ध आहे का पायथे श्राद्ध आहे, आम्हाला काही माहीत नाही। पायथे श्राद्ध त्याला म्हणावं जिवंतपणे स्वतःनी जाऊन गायीला श्राद्ध करणं, याला पायथे श्राद्ध म्हणतात। एका जीवात्म्याच्या उद्धारार्थ केलेली जी श्राद्ध असते त्याला
एकोदिष्ट श्राद्ध म्हणतात. आणि अनेक पितरांचा उद्धार व्हावा म्हणून केलेली जी श्राद्ध असते त्याला नांदी श्राद्ध म्हणतात. तशी ही वर्ष श्राद्ध आहे. मग ही वर्षातूनच करावा का श्राद्ध? तर मला असं वाटतंय माझ्या वाचनात आला की काहीतरी 354 वेळा वर्षाला श्राद्ध झाल्या पाहिजेत. पैकी मासिक श्राद्ध तरी किमान व्हायलाच पाहिजेत. असं सांगतात का त्या जीवात्म्याला ज्या दिवशी आपण अस्थि विसर्जन करतो, दशक्रिया विधी करतो, तिथून तो जीवात्मा प्रवासाला जातो, तेव्हा आज तो 1 वर्ष तिथपर्यंत पोचतो. आणि तोपर्यंत त्या जीवात्म्याला जी तृष्णा असते त्या तृष्णेची तृप्ती करण्यासाठी त्याच्या सत्पुत्राने जर दिलेलं जे काही नैवेद्य असेल ते त्याला खाण्याची अनुमती तिथून त्या धर्मराजाकडून दिली जाते. काही लोक सांगतात महाराज 22 तारखेला आई वारली, मग काय करू? अरे पण 22 तारखेला वारली, पण ते तिथी बघा ना. हे 22 तारीख आता इंग्रजांनी आपल्याकडे आणलं, पण आपल्या संस्कृतीमध्ये पहिले पंचांगणच वापरला जातो आणि त्या पंचांगणातूनच ठरवलं जातं ग्रहण कधी आहे, सूर्यग्रहण कधी आहे, खग्रास ग्रहण कधी आहे. म्हणजे एवढा श्रेष्ठत्व आपला शास्त्र आहे. आणि म्हणून त्या तिथीला त्या जीवात्म्याला अनुमती दिली जाते. ती तिथी येऊन जाते 4 दिवसात त्याची श्राद्ध असते. काय उपयोग आहे का त्याला? जसं गुरुवारी श्राद्ध आहे आणि याच गुरुवारी येऊन गेला, त्याला काय किंमत आहे का? म्हणून त्या वेळेला त्या जीवात्म्याला जी अनुमती दिली जाते येण्याची आणि त्या पुत्राने ते कार्य करण्याची शास्त्राने तुम्हाला दिलेली ही जबरदस्ती म्हणा, एक आपल्यावर तो लादलेला एक प्रकारचा तो क्रियाकर्म आहे. म्हणून तो मुलाने याचा सांग मात्र पार पाडला पाहिजे. नाहीतर मग त्यांनी केला म्हणून लोक बोलतील म्हणून, पण सत्पुत्र जे असतात ते एकही श्राद्ध चुकवत नाही. उलट त्यापेक्षा शास्त्रामध्ये असं सांगितलंय का जेवढा उत्साह त्या मुलांना करता येईल श्राद्धविधी, तेवढा उत्साहाने ते श्राद्धविधी झाल्या पाहिजे. तुकिता तुकानिशी ब्रह्म, ब्रह्म म्हणजे परमात्मा. ब्रह्म तुकाशी आले, तुकोबा आणि तो परमात्मा एक आहे. हे मित्रांनी स्तुती केली. महाराज म्हणतात माय बाप केवळ काशी तेने न जावाय न जावे वाऱ्या तीर्थाशी. न जवे असा शब्द आहे बरं का. तेने न जवे तीर्थाशी म्हणजे इतका उच्च स्थान आणि आईला आणि वडिलांना संतांनी दिलेले आहे बरं का. मग ही तुलना करत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात का यांच्या जो कलवल आहे तो इतरांच्या संबंधी कुठे पाहायला मिळत नाही. अभंगाचा प्रथम चरण.
साधा आपुले हित, आपलं हित कशात आहे? हे संत जागवतात, संत उठवतात. उठ जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता. चुकवा व्यथा जन्माच्या, या जन्माच्या व्यथा जर चुकवायच्या असतील तर संतांना शरण गेलं पाहिजे. संतांगे पापाते जिनने गंगे, गंगा पवित्र आहे तर तिला पवित्र व्हायला संतांजवळच यावं लागतो. बली वामन अवतार घेऊन येऊन जर मागत असेल तर माझी खूप धन्य झाली. बरं झालं मी त्या विरोचन राजाच्या बरोबर सती गेली नाही, नाहीतर मला असं सत्पुत्र जन्माला आलाच नसता. तिला आई म्हणावं. आणि अशी आई मुलाला शिकवते, बोलायला लावते, सांभाळते, कितीतरी काय काय करते. तेवढेच गुण संतांच्या मध्ये. मग आशानं तुम्ही म्हणाल पण त्यांना काहीतरी अपेक्षा असेल. महाराज म्हणतात काही अपेक्षा नाही अभंगाचा द्वितीय. संत असतील पण त्यांना मात्र त्यांच्याकडून अपेक्षा काय नसते. करी लाभावीन प्रीती. आता प्रत्येक जीव, प्रत्येक मनुष्य आल्यानंतर त्याला काही ना काही अपेक्षा असतेच का नाही? विनाकारण कोण कुठं जातो का? विनाकारण कोणी काही करतो का? काहीतरी लाभ पाहिजे का नको? पण हे दोनच तत्व असेल, एक अंडरलाईन करून ठेवा. जगामध्ये आपल्याला प्राप्त झालेल्या या भूतलावर मर्त्या लोकांमध्ये प्रत्येक तत्वाचा अभ्यास केला तर निस्वार्थी आपल्यावर प्रेम करणारे दोनच तत्व आहेत. एक म्हणजे आई वडील, ना दुसरा म्हणजे संत. आणि यांना जर विमुख जर राहून जो जीवन जगत असेल तर त्याचं जीवन म्हणजे पशुतुल्य जीवन आहे. विठ्ठल विठ्ठल. काय तत्व असतो? कधी कधी भाऊ सुद्धा बहिणीला कधी दूर करीत नाही. ऐका, पण खूप खूप प्रेम असतो भावांच्या बद्दल. आपल्याला इथं पण पाहायला मिळतो, असं काही नाही. पण आईचा जो आई तत्व आहे ना त्याच्यामध्ये विशेष भाऊ बहिणीला पाहिजे ते द्यायला तयार आहेत आजही. पण जो आई तत्वातून जो झरा प्रेमाचा वाहतो ना तो मात्र भाऊ देऊ शकत नाही. एवढं लिहून ठेवा. एकदा आई गेली ना का मग थोडस पाचशापूरला जायचं टाळावं लागेल. मी पण माझ्या बायकोला सांगितलं जाऊनच देत नाही देवलीला, काय अर्थच नाही. आई गेली, बाप गेल्यानंतर भाव त्याच्यासाठी सबल नाही असा त्याचा अर्थ लावायचा नाही. भाव कितीही सबल असू द्या पण प्रेम, जो प्रेम आहे, बाई पोचली का, घ्यायला कोणी आला होता का, अशोक कसा आहे आपला, बरा आहे का, बिछाण्यात पण असू दे, हे तत्व फक्त आईजवळच आहे, ते फक्त संतांजवळ आहे. म्हणून संत वेळोवेळी आई चित्त आई सर्वल्याची जाती करी लाभा वीर पोटी भार. आईकडे सांगे मला तुझ्यासाठी मी काय 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 काय. अजून एक तुला आठवलं म्हणतो,
तुम्ही माझ्यासाठी काय केले असे विचारतो. आई असते आणि आईखान्यामध्ये असताना रात्री 2 वाजायला त्या बाल्याला देते, पप्या ए पप्या. माहित आईला बोलू सांगते, बाला मला थोडस पाणी दे रे. तो पाणी आणून तिथं पेटते आणि मग म्हणतो, आई तुला कळतंय माझी झोप का खराब करते. ती सांगते, आबा नवे सांगा फारवाये ते मी सगळे, पण तुला चांगला छी आणि समजेपर्यंत सगळं आणि त्यावेळेस मी झोपले तेव्हा मला किती झालं असेल. त्याला म्हणतात आईशी कळवल्याची जात करी लाभा प्रीती सर्वच आहे. याची तत्व गुरु तुम्हा संतावरी ओजे आईशी कळवल्याची जाती करी लाभावी न प्रीती. शेवटच्या चरणामध्ये संतांकडे बोट दाखवतात आणि तुलना मात्र आई बरोबरच जगद्गुरु तुकोबारा या अभंगात करतात. मी मला फक्त आज आई बोलत, आई आई म्हणजे काय शेवटची इच्छा. रन किती पाहिजे तारुंबा? 4 आहेत का? 20 आहेत. अजून एक गोष्ट सांगून जातो. मैनावती नाव आई होऊन गेली गोविंद राजाची आई, आणि गोपीचंद राजाचा राज्याभिषेक उद्या होणार. आमंत्रित केले. 20 ब्राह्मण साठी ग्रंथी आले. आता राजाला अभिषेक चालू आहे, आता स्नान चालू आहे, चंदन लावला जातो. आई गॅलरीमध्ये आणि गॅलरीतून 16 आई बोलते. ऐका कोणतं आई ते नाव काय? आणि तो विजेंद्र तो आनंद पाहतो का. पण असं राज्याभिषेकासाठी चालू असताना गोपीचंद राजाची हलूच वर गेली आणि आई रडताना त्याला गोविंद राजा पटकन तिथून उठला आणि धाडधाड धाडधाड केला आणि आईला विचारू लागला, आई राज्य आपला मुलगा किती माता श्रम करतात असा जिजाऊ केला, काही काही काय केला त्या पद्धतीत ते सांगतात. आणि तू रडते की मैनावती त्याला दे, तू तुझा राज्याभिषेक आहे त्याचा मला आनंद, तुझ्या गादीवर बसतो त्याचा मला आनंद, पण एक मोठा आणि मला आहे तो कोणती बघ. तुझ्या गादी आजा मेरा पंजा मेरा बाप मसंदे आजा
आपला एकच ध्यान होतो म्हणजे मुलं जे की संत जन वास्तविक कितीतरी प्रमाण पाहायला मिळतात आपल्याला. समुद्र नदी नव्हे पायगा पाषाण म्हणून आहे लिंगा. आणि पुढं संत नव्हते जगा माणसासारखे संत नाही. मग हे ईट आई पण मानवच आहे ना. पण त्या जगद्गुरु तुकोबर आहे. संतांची चुकतात किंवा संतांच्या स्थानावर पाहतात. म्हणून तुम्ही मी आता या प्रत्येक दुःख आहे तुम्ही आता माझा सांभाळा अशी जबाब संतांवर देतात. तुम्ही माझे फार उतर ओझे. तेव्हा अभंगावर बोलत असताना करतायत त्या वेळ होतो दिलीप महाराज. कारण अगोदर मला वेळ होता त्या रुंगवाला पण माहिती आहे. तेव्हा झालेली सेवा दिलेल्या आपल्या पुढच्या जीवात्म्याला चांगली शांती लाभेल. त्यांना होईल परमात्मा त्यांना उच्च स्थान दे आता करून. आणि हा भोईर परिवार अशोक दादांपासून शेवटपर्यंत सगळे हा संपूर्ण भोईर परिवार यांना त्यांच्या शब्द कसा होता अगदी 1 मिनिटात आल्यानंतर जवळ जेवढा मी जवळ बस खुशी तेवढं कदाचित बसतच असतच नाही तेवढं तुम्ही बजा बस. आणि तुम्ही म्हणाल महाराज पुढे सोडतात पाकिटासाठी माझा मुलगा त्या आधी बसताना माझा असेल तो फोटो पहा. आणि इथं तुझा ना बरोबर मला असं वाटतं मी रविवार पासून नाईटच रविवार मंगळवार बुधवार पण हा कार्य भजन कीर्तन भजन आणि 5:30ला फोन आला नाही. आणि हा कीर्तनकार म्हणून माझ्यावरती जबाबदारी करत असताना मुखातून दिला असेल तर माझ्या बुद्धी दोष असेल बरोबर आहे. तर संतांचं आणि हिताचा असेल प्रत्येकाने जरूर घ्यावा. आणि तुम्ही घ्याल अशी अपेक्षा करतो. आणि बचासाठी उत्तम गतावी म्हणून मी तुम्हाला त्रास दिला. आता पुन्हा थोडा त्रास देतो थोडासा करू. राम 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 सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. माझ्या बरोबर असणारे सर्व सर्वांना दाबतो. कारण आता कोणाच नाही 12:30 गेले 2-3 मिनिटं घेतले. मी माफ करायला अशी आग्रह करतो. जय
या संतांचे निर्वेच मध्ये आणि तुझे ना काही मागो देवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम कोरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान। या माऊलीविषयी म्हणायचं झाला तर आमच्या सरवली पाड्यातल्या प्रथम मालकरी त्या होत्या। वास्तविक पाहता गावामध्ये कोणी मालकरी नसताना त्यांनी माल घेण्याचा आणि मनामध्ये ठरवल्यानंतर गणपत महाराजांनी त्यांनी दोघांनी एकत्र माल घेतली। नंतर गावामध्ये ह्या वारकरी संप्रदायाचा प्रसार झालेला आहे। अशा प्रकारे त्यांनी आपल्या पतीबरोबर सतत परमार्थामध्ये सहभागी होऊन प्रपंच परमार्थ दोन्ही संपादन करून आणि आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे मार्ग दाखवून आणि त्या ये लोकातून यात्रा संपवलेली आहे। अशा प्रकारचा प्रथम पुण्यस्मरण या भोईर परिवाराने या ठिकाणी त्या सावित्री आईचा आयोजित केलेला आहे। वास्तविक पाहता हा एक पर्वकाळ असतो जीवनामध्ये, पुत्रासी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ का माता पित्याचा अंत काळ पवित्र वेळ धर्माची। या न्यायाने ह्या परिवाराने या ठिकाणी आईचं या ठिकाणी ऋणातून मुक्त होण्यासाठी प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी सोहळा साजरा केला आणि त्यानिमित्त असणारी आजची ही कीर्तनरूपी सेवा आमच्या हरिभक्तीपरायण भागवताचार्य नारायण महाराज भजागे मुक्काम वांद्रे यांनी सुद्धा या ठिकाणी या परिवाराशी त्यांचा संबंध असल्यामुळे अनेक वर्षापासून ते या ठिकाणी येत असतात। आईशी त्यांचं हितोपद झालेलं आहे। वडिलांच्याही अंतकार्यामध्ये त्यांनी या ठिकाणी सेवा केलेली होती, आईच्याही अंतकार्यामध्ये त्यांनी सेवा केलेली। असे ह्या परिवाराला लागून असणारे आमचे परम स्नेही हरिभक्तीपरायण नारायण महाराज भजागे या ठिकाणी येऊन त्यांनी अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचे आईच्या जीवनावर या ठिकाणी एक सुंदर अशा प्रकारची कीर्तनाची सेवा सादर केलेली आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व सांप्रदायिक मंडळी या ठिकाणी ह्या भोईर परिवाराच्या प्रेमाखातर उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो। या ठिकाणी आमचे हरिभक्तपरायण सिद्धार्थ महाराज वडवलीवरून आलेले आहेत। तसेच आमचे या ठिकाणी हरिभक्तपरायण दिलीप महाराज भजागे हे सुद्धा वांद्र्यावरून आलेले आहेत। हरिभक्तपरायण आमचे तुकाराम महाराज गुट्टे हे सुद्धा पिंपळासवरून आलेले आहेत। आणखी या ठिकाणी गणेश महाराज म्हात्रे पिंपळासवरून आलेले आहेत। तसेच मधुकर महाराज कराळे, प्रभाकर महाराज म्हात्रे, तसेच रमेश दादा कराळे हे सुद्धा कोणगावरून आलेले आहेत। राजनगरवरून आमचे हरिभक्तपरायण एकनाथ महाराज भगत असतील, आमचे भास्कर महाराज पाटील असतील, ही सर्व प्रेमाची मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचा ठिकाणी मनोभाव आभार। या ठिकाणी नवीनच मृदंगाचार्य आपल्या ह्या भोईर परिवार पाटील परिवाराचा जे ग्रामदेव आहे कुलदैवत ब्राह्मणदेव याची पूजा 20/4/2025 रोजी होणार आहे। तरी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे। संदीप बुवा उरण यांचा शास्त्रीय संगीत त्या ठिकाणी सकाळी 10 ते 12 या दरम्यान आयोजित केलेला आहे। तरी या भजनाचाही स्वाद घ्यायचा आहे आणि जेवणाचाही महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे। जी मंडळी आहे त्या आईच्या प्रेमाखातर गरीबाजी या ठिकाणी जमलेली आहे। त्यांचा आशीर्वाद आमच्या आईवडिलांचा कार्य या गावामध्ये एक वेगळं आहे। ते पहिले वारकरी तर झालेले आहेत, पण वारकरी पंथाला अनेक लोकांना ते या गावात त्यांनी लावलेलं आहे। आज पाहिलं आमच्या गावात फार वारकरी संप्रदाय वाढले तर त्याचे कारण एक असेल तर आमचे आई वडील, कारण ते त्यांना कार्य फार मोठा होता। जी आपण ही इमारत पाहतो एवढा मोठा परिवार जो त्यांचा होता, तो त्यांचा सगळा फळाची त्यांचं जी मेहनत या ठिकाणी त्यांनी ते आम्हाला ठेवून गेलेली आहे। त्यांची मेहनत फार होती, काय त्यांच्याबद्दल बोलावं। नुसता परमार्थ नाही केला तर त्यांनी या परिवाराला एक मोठ्या उच्च स्थानावर जे आपण बोलता मीडियम परिवार बोलतो त्या परिवारासारखा आमचा ही फॅमिली एक वडिलांची आमची आशीर्वाद आईचा आशीर्वाद या परिवार नेहमीच आहे असेल आणि यापुढे राहो। प्रभू आमच्या आईला चांगली चिरशांती देवो, तिचा आशीर्वाद सदाकाळ आमच्या या परिवार राहो
अशी आम्ही या आईचरणी प्रार्थना करतो। काही लांबून लोक आलेले आहेत, जवळजवळ पडग्यावरनं, पिंपलासवरनं, कोलवरनं, सोनाले असो, धामणगाव असो, किरवली दाभाड असो, आता सर्वच लोणार असो, फार आमचे मित्र सर्व या ठिकाणी जमलेले आहेत। खरोखर पिंपलास, खरोखर मी सर्व या सरवली गावातून सर्वांची नावं घेत नाही। कालवार असो, डोंगा असो, केवणी असो, भिलार असो, सर्व थरातून या ठिकाणी मंडळी आहे। ती कानपीवरनं असो, पाचपरवरनं असो, आमचे सगळे सोयरे नवघर असो, सगळे खरबावरनं असो, सर्वच या ठिकाणी मंडळी आली ती आमच्या या आईच्या प्रेमाखातर आलेली आहे। खरोखर त्यांचे आशीर्वाद सदा आमच्या परिवारावर राहो अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो। कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये अशी मी त्यांना खरी श्रद्धांजली राहील अशी मी आशा बाळगतो। कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये। धन्यवाद। जय ब्रह्म, ब्रह्म म्हणजे परमात्मा। ब्रह्म तुकाशी आले, तुकोबा आणि तो परमात्मा एक आहे। हे मित्रांनी स्तुती केली। महाराज म्हणतात माय बाप केवळ काशी, तेने न जावाय न जावे वाया तीर्थाशी, न जावे असा शब्द आहे बरं का। तेने न जावे तीर्थाशी म्हणजे इतका उच्च स्थान आणि आईला आणि वडिलांना संतांनी दिलेले बरं का। ही तुलना करत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तर यांच्या जो कलवल आहे तो इतरांच्या संबंधी कुठे पाहायला मिळत नाही। अभंगाचा प्रथम चरण नमस्कार। आज पाहिलं, आज आमच्या हरिभक्तपरायण सावित्रीबाई गणपत भोईर आमची आई आज पुण्यस्मरणा दिनानिमित्तानं आपण पाहिला इतका मोठा कार्यक्रम। या ठिकाणी आज बरीचशी मंडळी, भाविक मंडळी, धार्मिक मंडळी, पाहुणे मंडळी
त्या आईच्या आमच्या प्रेमाखातीर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला आणि आज आमच्या जे आपण 8 दिवस पाहतो आमच्या या भोईर परिवाराची सून आज विमान हवाई सेवेत त्या कॅप्टन म्हणून रुजू झाल्या सेवेसाठी आणि त्यांनी पहिला उड्डाण मुंबई ते चेन्नई असा उड्डाण पार केला. त्या कॅप्टनपदी रुजू झाल्या. आम्हाला सार्थ अभिमान आहे, आमच्या गावाला अभिमान आहे, आपल्या भिवंडी तालुक्याला अभिमान आहे, नव्हे तर ठाणे जिल्ह्याला अभिमान आहे. आज पाहिलं तर आपले मुलं काही असे जॉब नाही का ज्यांना सरकारी नोकऱ्या सुद्धा नाही किंवा काही आपण बघतो सुशिक्षित तरुण फिरत असतात, पण आज आमच्या गर्वाची बाब म्हणजे आमची सून. खरोखर आम्हाला अभिमान वाटतो तिचा, कारण तिने मोठा ध्येय प्राप्त केला. तिच्यासाठी सर्व थरातून अभिनंदन वर्षाव. तरी 2 मिनिटं मी तिला विचारतो की आपण हे कसं काय साध्य केलं. सूनबाई आपल्याला विचारतो की हे इतका गरुड झेप आपण कशी पार केली ते जरा आम्हाला 2 शब्दांत सांगितलं तर बरं होईल. सगळं आई बाबाच्या मुलेच झाले. जर आई बाबा नसले असते तर मी एवढा काही केला नसता. आज आपण इथं आहेत, खेडेगावात राहता, आज एवढा मोठा पद आहे तुमचा. भारताची हवाई त्या ठिकाणी सहसा सर्व्हिस मिळत नाही. चांगले सुशिक्षित तरुण बेकार आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला जॉब मिळाला म्हणजे तुमचं काहीतरी कर्तृत्व आहे, त्याच्या मागे तुमची मेहनत आहे. पैसा भरपूर लोकांकडे असते, आईवडिलांचा जरी आशीर्वाद असला तुमची सुद्धा फार मेहनत आहे त्या ठिकाणी आणि तुम्ही चांगल्या प्रकारे गरुड झेप म्हणून आम्हाला या सार्थ सरवली पाड्यामध्ये तुमचा अभिमान वाटतो का तुम्ही इतका मोठा एक पराक्रम केला. खरोखर अभिमान वाटतो आणि तुम्हाला याच्या पुढे शुभेच्छा देतो. धन्यवाद. ॲक्च्युअली मी अगोदर बघायचो की विमान उडतं, मग ते कसं उडतं, म्हणजे मनात प्रश्न येतो ना आपल्याला. मम्मीने एकदा माझ्या पप्पाला सांगला की पप्पा कसा असा की विमान उडतं, कसे ते चालवित असतील, आपण खालती गाडी वगैरे घेते. मग पप्पांनी मला सांगला की तुला बनायचं का पायलट, तर मी सांगला हो. मग पप्पांनीच साथ दिली मला. मला खूप अभिमान आहे की माझ्या बायकोने हे करून दाखवलेलं आहे आणि पूर्ण ठाणे जिल्ह्यात ही पहिली पायलट कॅप्टन आहे, दुसरी कोणी इंटरनॅशनल पायलट नाही आहे. ती मला खूप अभिमानाची बात आहे आणि कोणी आणि आगरी समाजात पण खूप नाव केलेलं आहे म्हणून मला खूप चांगलं वाटतं. आम्हाला खरंच अभिनंदन आहे, खूप अभिनंदन आहे. आमची सुनबाई पायलट आहे. आम्हाला पण खूप अभिमान आहे. सुनबाई आमची पायलट झाली, मस्त एकदम आनंद वाटला. आमच्या गावातील माझे मोठे बंधू आदरणीय दशरथ दादा भोईर यांची सूनबाई निशा महेश भोईर ही या आमच्या गावामध्ये एक गावातील एक आमचा खरोखर एक चांगला मेसेज गेला आणि एक पायलट म्हणून माझ्या गावातील प्रथम पायलट म्हणून निशा ही विमानामध्ये पायलट करणार आणि त्या निमित्ताने आज खरं तर आम्हा सर्व गावाला अभिमान वाटतो, आम्हाला गर्व वाटतो की आमच्या गावातील एक सून आम्हाला कुठेतरी बाहेर देशला घेऊन जाईल आणि ती आज जर कुठेतरी पायलट असेल आणि आम्ही तिला बघणार की आम्ही ज्या विमानातून जातो ती पायलट कोण करतो तर आमची निशा करतो. खरोखर सन्मान्याने तिला मी अभिनंदन करतो आणि आमचे दशरथ दादा भोईर यांना सुद्धा शुभेच्छा देतो की त्यांनी तिला कारण पुढे चाल करण्यासाठी पुढे कोर्स करण्यासाठी खरं तर घरचा सुद्धा आधार लागतो आणि तो मनापासून त्यांनी दिल्यामुळे ती आज पायलट झाली. तिला शुभेच्छा देतो. धन्यवाद.